नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत की प्रेग्नन्सीच्या कुठल्या आठवड्यात बाळाची पोटामध्ये गर्भाशयामध्ये हालचाल सुरू होते आणि कुठल्या आठवड्यात कशा पद्धतीची हालचाल आपल्याला जाणवते, कधी हालचाल बिलकुल जाणवत नाही, केव्हापासून हालचाल जाणवणं कमी होतं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हालचाल कशा प्रकारची असते हे देखील सांगणार आहे आणि यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळाची हालचाल नाही जाणवली तर घरगुती तुम्ही काय करू शकता आणि चेक करू शकता की बाळाची हालचाल आपल्याला कशा प्रकारे जाणवेल किंवा कशी बघता येईल. बाळाची हालचाल ही बेबी किक्स हे आपण कसे मोजायचे हे देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. त्यापूर्वी या व्हिडिओद्वारे चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रेग्नन्सी रिलेटेड, बाळाच्या मूवमेंट रिलेटेड, प्रेग्नन्सी वीक बाय वीक बाळाची काय डेव्हलपमेंट आहे, तुमच्यासाठी काय स्पेशल टिप्स आहेत, या संदर्भात व्हिडिओ चॅनलवर पब्लिश झालेले आहेत आणि पब्लिश होत राहतात. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासाठी या चॅनलवर तुम्हाला मिळते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. सहसा सगळ्या जणींच्या मनात असतं की बाळाची हालचाल कशी असते, कशा पद्धतीने जाणवते. शक्यतो जर तुम्ही पहिलटकरी नसाल, पहिल्यांदा तुम्ही प्रेग्नंट राहिला असाल तर मग जास्त संभ्रम असतात, कारण याविषयी बरंच ऐकलेलं वाचलेलं आपण असतं. तर ही हालचाल कशा पद्धतीने जाणवते आणि केव्हापासून हालचाल चालू होईल ही सगळी उत्सुकता प्रत्येकीच्या मनात असते. जर तुम्ही पहिल्यांदा प्रेग्नंट राहिला असाल, पहिल्यांदा गर्भवती असाल तर बाळाची हालचाल जाणवायला थोडासा उशीर लागतो. सेकंड प्रेग्नन्सी तुमची असेल तर अगदी 14व्या आठवड्यापासूनच बाळ पोटामध्ये हालतंय हे आपल्याला जाणवायला सुरुवात होते. पहिल्यांदा तुमची प्रेग्नन्सी असेल तर 16 ते 18 आठवड्यामध्ये कधीही तुम्हाला बाळाची पहिली हालचाल जाणवायला लागते आणि ही हालचाल अगदी सौम्य असते. 4-5 मिनिटांमधून एकदा जाणवते. अगदी तुम्ही शांत बसलात, आजूबाजूला गोंगाट नसेल, शांतता असेल, त्यावेळेला बुडबुड्यांसारखी किंवा अगदी थोडंसं काहीतरी हललंय अशी बाळाची हालचाल तुम्हाला जाणवते. परंतु गोंगाट असेल किंवा तुम्ही शरीराशी खूप जास्त एकरूप होऊ शकत नसाल, शांतता नसेल, तर ही हालचाल जाणवायला थोडासा उशीर लागतो. 15व्या आठवड्यापासून बाळाच्या तोंडाची हालचाल चालू होते आणि 16व्या आठवड्यात ते स्ट्रेचिंग करायला लागतं, हात पाय हलवायला लागतं आणि पोटात फिरतं देखील. साधारण 4थ्या महिन्यात त्याला हिकअप्स म्हणजे उचक्या यायला स्टार्ट होतं आणि या उचक्या ते कशा पद्धतीने उचक्या देतं हे तुम्हाला फील देखील होतं. साधारण 17व्या आठवड्यानंतर बाळ चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स द्यायला सुरुवात करतं, म्हणजे त्याला चेहऱ्यावर हावभाव येतात. परंतु हे लक्षात घ्या, हे जे हावभाव असतात हे नैसर्गिक असतात, सहजपणे होतात, या कंट्रोल्ड मुवमेंट नसतात. म्हणजे बाळ हे हावभाव जाणीवपूर्वक आणत नाही, हे त्याच्याकडून त्याच्या चेहऱ्यावर नॅचरली होत असतात. साधारण तुम्ही 18व्या आठवड्यात आलात की इथे बाळ जांभई द्यायला सुरुवात करतं, स्ट्रेचिंग देऊन लिटरली आळस देखील देतं आणि याच काळात साधारण कधीतरी बाळ अंगठा चोखायला लागतं, बोटं चोखायला लागतं. ही त्याची प्रसूतीनंतर त्याला जे लॅचिंग करायचं असतं, निपल सक करून दूध प्यायचं असतं, तर त्याची ही प्रॅक्टिस किंवा त्याची ही पूर्वतयारी अगदी 18व्या आठवड्यापासूनच बाळाची चालू होते. 19व्या आठवड्यात बाळाचे हिकअप्स म्हणजे उचक्या अतिशय स्ट्रॉंग होतील आणि 19व्या आठवड्यात ते खूप जास्त तुम्हाला पंचेस, लाथा मारतंय हे स्ट्रॉंगली मोस्ट ऑफ द जणींना 19व्या आठवड्यानंतर फील होतं. त्याच्या हालचाली वाढतात आणि या तुम्हाला स्ट्रॉंगली जाणवतात देखील. खरं तर 24 तासातनं 20 तास हे बाळ झोपलेलंच असतं, परंतु ज्या वेळेला ते ॲक्टिव्ह असतं त्यावेळेला त्याची ज्या हालचाली आहेत, त्याच्या ज्या मुवमेंट्स आहेत, या तुम्हाला स्ट्रॉंगली फील होतात. 20व्या-21व्या आठवड्याच्या मध्यापर्यंत बाळाच्या प्रकाशाच्या ज्या सेन्सिटिव्हिटीज आहेत, म्हणजे डोळे त्याचे सेन्सिटिव्ह बनतात. म्हणजे एखादा टॉर्च जर तुम्ही पोटासमोर धरला ऑन करून तर ते बाळ दुसऱ्या दिशेला फिरतं देखील, किंवा प्रखर उन्हात तुम्ही गेलात तर त्याच्या देखील संवेदना बाळाला, त्याच्या देखील प्रकाशाच्या संवेदना बाळाला फील होतात. 22व्या आठवड्यानंतर बाळ वेगवेगळ्या आवाजांना रिस्पॉन्ड करायला लागतं. तुमचा आवाज, तुमच्या हृदयाचे ठोके, तुमच्या आतला आवाज आणि तुमचा स्वतःचा आवाज, त्याचप्रमाणे देव्हाऱ्याजवळ वाजवलेली घंटा
किंवा विशिष्ट प्रकारचा आवाज आणि संगीत आता त्याला छान ऐकू यायला लागलेला आहे. हाच तो वेळ आहे किंवा हीच ती योग्य वेळ आहे ज्या वेळेला तुम्ही बाळाशी, तुम्ही तुमचे हजबंड हे ॲज अ कपल तुम्ही बाळाशी गर्भसंवाद देखील साधू शकता. यामुळे ही जी संधी आहे इथून पुढे तुम्ही बाळाशी बॉन्डिंग करण्याची, कनेक्ट होण्याची ही छान संधी तुमच्याकडे आलेली आहे. 27व्या, 28व्या आणि 29व्या आठवड्यात बाळाच्या ज्या किक्स आहेत याच्यामध्ये ताकद आलेली असते. आता आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीज आहे, ही देखील बघा. म्हणजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर आठवड्यात बाळाची काय हालचाल, काय मुवमेंट ते करतं हे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला कळत जाईल. आता या 27, 28 आणि 29व्या आठवड्यात या किक्स तुम्हाला खूप जोरदार तर फील होतीलच, परंतु सायलेंट क्राय हा जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे ॲक्च्युअल रडणं नसतं परंतु रडण्यासारखे हावभाव हे बाळामध्ये डेव्हलप होतात. म्हणजे अगदी झोपेतही ते रडतं, हसतं, तोंड वेडं वाकडं करतं, जीभ बाहेर काढतं, अशा प्रकारचे रडवेले एक्सप्रेशन्स द्यायला सुरुवात करतं नकळतपणे, नॅचरली. आणि मग याला सायलेंट क्राय असं देखील म्हणतात, जे 27व्या, 28व्या आणि 29व्या आठवड्यात सुरू होतं. अगदी झोपेत सुद्धा बाळ असे एक्सप्रेशन्स द्यायला लागतं. 30व्या आठवड्यापासून पुढे बेबीचे किक्स मोजणं हे गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण बेबीचे किक्स आणि त्याची ग्रोथ हे डायरेक्टली रिलेटेड आहे. बऱ्याचदा काय होतं, बाळ जे आहे हे झोपलेलं असतं किंवा कधी कधी शांत असतं. अशा वेळी हे किक्स मोजणं अवघड असतं. एका तासाभरात साधारण 10 किक्स आपल्याला मोजता आल्या पाहिजेत. आणि या किक्स कधी मोजायच्या? ज्या वेळेला बाळ ॲक्टिव्ह असतं, ते हालचाल करतंय हे आपल्याला कळतं, अशा वेळेला तासाभरात ते 10 किक्स करताय का हे आपल्याला काउंट करायचं असतं. आणि मग हे किक्स जर आपले व्यवस्थित होत असेल तर त्याची ग्रोथही व्यवस्थित होते. एक असा साधारण अंदाज आपण लावू शकतो. आता बाळाचे किक्स जाणवतच नसतील तर काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. साधारण 31 ते 33व्या आठवड्यामध्ये, 33व्या आठवड्यानंतर 34 आठवड्यापर्यंत साधारण बाळाच्या हालचाली या कमी होतात. कारण बाळाचा आकार वाढू लागतो आणि गर्भाशयात त्याला जागा अपुरी पडते. म्हणून या काळात हालचाल थोड्याशा कमी जाणवू शकतात. अशा वेळी तुम्ही थोडं टेन्शनमध्ये येऊ शकता, परंतु अगदीच स्तब्धता, हालचाल रेग्युलरली जाणवत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 34व्या आठवड्यानंतर हळूहळू बाळ खाली सरकायला लागतं आणि पेल्विक रिजनमध्ये स्वतःला फिट करण्याचा प्रयत्न करतं. त्याचं डोकं खालच्या दिशेला येतं. अशा वेळेला बाळ थोडं खाली आल्यामुळे डायफ्राम किंवा छातीवरचा दबाव थोडा कमी होतो आणि बाळाला देखील थोडीशी हालचालीसाठी स्पेस मिळते. आणि म्हणूनच 34व्या आठवड्यानंतर परत एकदा तुम्हाला बाळाच्या हालचाली जाणवू लागतात. अगदी त्या इतक्या स्पष्ट असतात की पोट तुम्ही बघितलं तर त्याचा पाय, त्याच्या पायाची बोटं ही तुम्ही पोटावर हात फिरवून देखील फील करू शकता. एखाद्या वेळेला एखाद्या कोपऱ्यामध्ये बाळाचं डोकं आहे, कवटी आहे, तो भाग कडक आहे, गोल आहे, हे तुम्ही हाताने फील करू शकता. त्याचे पाय देखील तुम्ही फील करू शकता आणि त्याचं स्ट्रेचिंग हे पोटावर सुद्धा तुम्हाला दिसू शकतं. आता मुख्य मुद्द्याविषयी बोलूया की बाळाची हालचाल जाणवलीच नाही किंवा काही प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटलं तर कसं चेक करायचं? सिंपल आहे. तुम्हाला असं वाटतंय की बाळाची हालचाल जाणवत नाही आहे तर ते शांत असू शकतं किंवा झोपलेलं असू शकतं. किंवा तुम्हाला असं वाटतं की बाळाची हालचाल बिलकुलच नाही आहे तर मग अशा वेळेला तुम्ही डाव्या कुशीवर झोपून बाळ हलतंय की नाही ते बघू शकता. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता ते म्हणजे डार्क चॉकलेट, गोड चॉकलेट खाऊन त्यानंतर काही वेळाने बाळ हलतंय की नाही, हालचाल होते की नाही हे बघू शकता. थंड पाणी पिल्याने देखील बाळ हलू शकतं. त्याचप्रमाणे उंच आवाजात म्हणजे मोठ्या आवाजात म्युझिक लावलं किंवा कुठल्या आवाजाला ते रिस्पॉन्ड करतं हे तुम्हाला माहीत असेल तर असा आवाज लावला, त्याच्याशी बोललात तुम्ही, मोठ्याने संवाद केला, थोडंसं टॅप केलं तरी देखील तुम्हाला जाणवेल की बाळ हलतंय की नाही. आता या 4-5 गोष्टी करूनही बाळ हलत नाहीये आणि बऱ्याच वेळेला तुमची साशंकता मनात आहे. खरं तर शंका घेण्याचं कारण नाही. मोस्ट ऑफ द टाइम्स बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, परंतु आईला हालचाली सवयीच्या झालेल्या असतात आणि तिला काही वेगळं जाणवलं तर खरंच लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा वेळी डॉक्टर आपली सोनोग्राफी, डॉपलर सोनोग्राफी करून बघू शकतात की बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का, त्याच्या हालचाली व्यवस्थित होत आहेत का, हे सगळं डॉक्टर चेक करून सांगतील.
आता हा प्रत्येकीचा कॉल आहे, त्यामुळे सतर्क राहून बाळाकडे लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या. वॉकिंग, व्यायाम, घरची कामं, त्याचप्रमाणे आराम करणं, व्यवस्थित पुरेसा आराम घेणं हे देखील बाळाच्या वाढीसाठी गरजेचं आहे. संतुलित आहार मस्ट आहे, तो पूर्ण प्रेग्नन्सी घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमित आणि वेळेवर खाणं देखील गरजेचं आहे. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याबद्दल कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर शेअर करा. त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये काय खायचं, कसं झोपायचं, केसर खाल्लं तर चालतं का, कुठली फळं खायची, कोकोनट वॉटर म्हणजे शहाळं किती प्यायचं, असे बरेच, गर्भवतींनी काय काळजी घ्यायची, प्रसूती कळा कशा असतात, असे बरेच व्हिडिओ चॅनलवर आहेत. चॅनलच्या प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी या प्लेलिस्टला व्हिजिट करा. त्याचप्रमाणे चॅनलवर प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीज देखील आहे, ती देखील नक्की बघा. आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. टिल देन स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह. स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया. थँक्यू.